प्रशांत आदवडे सर आपल्या समोर जोडले जातील. धन्यवाद. स्टनिंग स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती यश, पहिल्या चेंडूवरती बॅट्समन आउट, अर्थात कुणाची खेळी संपुष्टात. जयनमान आणि आई जुदानी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, अतिशय सुरेख असा झेल पकडला गेला लॉंग ऑफला. रोमर्चक सामन्यानंतर आपण इथे आता महत्त्वाचे जे 5 सामने आहेत त्याचा आनंद घेणार आहोत प्रो लिंकवरती. जलबादेवी सरावली, तुमचा जरा आवाज येऊ, बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे, काय सामना झाला. तो खाली पडला कोण होता? पण प्रत्येक क्षण इथे एन्जॉय करायचा असतो, आनंद घ्यायचा असतो. तो आनंद आज जलबादेवीने घेतला. दुसरा गडी बाद, स्टनिंग स्टार्ट झालाय. 2 गडी बाद 0. एक गोष्ट मात्र नक्की आहे, राऊंड विकेट मारा केला जातो. टप्पापर्यंत उसळ घेणारा चेंडू, ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू, ऑन साईडला खेळायचा टास. वाईट अर्थात वाईड लाईनचा जर विचार केला तर तिथे 2 लाईन आहेत, त्या समजणं गरजेचं आहे. आणि इथं गोलंदाजी करत असताना ऑफ्टमच्या बाहेर हा चेंडू टाकण्याचा जो प्रयत्न झाला त्यामध्ये एक कमालीची कामगिरी गोलंदाजाने केली. गोलंदाज पार्थ 2 विकेट घेतलात, याचा अर्थ तो ऑन हॅट्रिक आहे. संकेश आणि नाशिक ही जोडी मैदानावरती. एक रेकॉर्ड स्वतःच्या नावावरती करण्याची संधी असेल गोलंदाज पार्थसाठी. वाईट बॉलनं सुरुवात केली, त्यानंतर आलेल्या 2 विकेट. या स्पर्धेत ती पहिली हॅट्रिक नोंदवणार का पार्थ? आजच्या दिवसभरात ती पहिली हॅट्रिक होऊ शकली असते, परंतु स्पर्धेचा विचार करत दुसरी आहे. काल मयूरनं देखील जबरदस्त कामगिरी केली. मयुरेश या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू आहे मयुरेश तांडेल. धावसंख्या 1 धाव धापलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चांगला बाउन्सर होता. आपट बार हा नेहमी चांगला फुटला पाहिजे. ज्येष्ठ समालोचक बी करमरकर नेहमी म्हणायचं की आपट बार टाकत असताना तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे आणि तो योग्य वेळी टाकणं गरजेचं होतं. ते काम केलंय पार्थनं. हा फटका चांगला इस्टकवर खेळलेला आहे, अतिशय दर्जेदार एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. फ्लॅट नाशिकचे आशिक वाढतील, चेंडू सीमारेच्या पलीकडे 6 धावा षटकार. धावपलका धावा 7. 1 षटकार नाशिकच्या बॅटमधून. अप्रतिम फटका होता, सुंदर टायमिंग. सरळ बॅटनं काय फटका खेळला, डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. नाशिकच्या बॅटमधून दुसरा षटकार. दर्जेदार बॅटिंग, हा नाशिकचा दर्जा आहे. सक्सेसफुल ओव्हर समाप्त. तुम्हा 3 षटकांचा सामना, जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच चालू ठेवा. संकेश अष्टपैलू खेळाडू, खूप चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी करत असताना पहिल्या मॅचचा तो हिरो ठरला. तीन षटकांचा सामना.
13-2. ओ हो, काय फटका सजवलाय संकेशने. या चेंडूवरती केलाय जबरदस्त आघात. चेंडू पाठवलाय प्रेक्षकात. षटकार. फटका सजवला संकेशने. टायमिंग जबरदस्त. कोलबट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. अगदी वेगानं, गोळीच्या वेगानं बुलेट शॉट संकेतच्या बॅटमधनं कडकडी चौकार. तुफानी बॅटिंग करत असताना संकेश. टप्पा पण आतमध्ये आलेला चेंडू आहे. आत आलेला आहे आणि आता गोलंदाजाने केलंय फलंदाजाला आश्चर्यचकित. प्रणवने संकेशला पकडले पायचीत. ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम. एकता ग्रुप आणि ऋतबी 11 हा सामना त्याचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉससाठी तयार आहात. प्रो लिंकवरती या संपूर्ण स्पर्धेत थेट प्रक्षेपण. नीट अँड क्लीन. लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या व्यावसायिक स्पर्धा आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेत असतात त्याचं नोटिफिकेशन येईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. प्रणव. फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय प्रेक्षक. शॉट खेळला आकर्षक. काय बॅटिंग होते मैदानावरती. षटकार. वेळ जास्त घेऊ नका. 35ला 3. गोलंदाजी मार्कवरती तुषार. समीर 6. नाशिक 12. आई जुदानी 35ला 3. एकता ग्रुप आणि ऋतबी 11 संघाचा कॅप्टन. एकता ग्रुप कॅप्टन उपस्थित आहे. आपलं स्वागत आहे. ऋतबी 11 टीम. आकाश तुम्ही देखील मला वाटतं या ठिकाणी आलेला. आपलंही सरचे स्वागत आहे. या 6 चेंडूनंतर टॉस असेल. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतोय. आज चांगला चेंडू होता तुषारचा. तुषार या ओव्हरमध्ये शिकार करणार की त्याच्यावरती पलट बनवणार ते देखील पाहूया. आक्रमण तर होणार आहे. प्रयत्न तर निश्चित होईल. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न असेल.
कुरघोडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. बघूया कोण कोणावरती कुरघोडी केलतोय. 35-3 नाशिक 12 समीर 6. खूप चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी टप्पा पण तो उसळी घेणारा चेंडू थोडासा पुढे सरसत खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्समनचा. बॅट्समनने चॅलेंज केलंय का? बॅट्समनने चॅलेंज केले. त्यामुळे सागर आमच्यावर जॉईन होत आहेत. टी व्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. प्रो लीगवरती आता पाहूया काय डिसिजन येतोय. त्यासाठी आपण थांबायचं. एकता ग्रुप आणि ऋत्वी 11 यानंतर होणारा सामना सरावली बी आणि जलबादेवी सरावली या दोन सरावलीच्या दरम्यान आणखीन एक मोठी लढत आपण बघणार आहोत. घड्याळामध्ये किती वाजले ते देखील मी तुम्हाला सांगतो. बरोबर आता 3:41 झालेली आहे. इट्स अ पे डिलिव्हरी. आपण जो रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल झालेला आहे आणि रिव्ह्यू लॉस केलेला आहे. 35-3 तुषार खूप चांगली कामगिरी. ऑन साइडला फडका दर्जेदार क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तयार. तुषारने केले शिकार आणि या मॅच मध्ये आई जीवदानी संघाला बसतोय आणखीन एक मोठा धक्का. सुपर गाणी तुमच्यासमोर पेश करत असताना कुंदन 35-4 ऑफसाईडला चेंडू खेळलाय. हवे चेंडू काय होते पाहूया. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. यापूर्वी विकीनं सुंदर झेट दिला होता. आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक फलंदाज रनआउट. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना वेगवेगळ्या रणनीती बनत असताना आपण पाहू शकता काय घडलं होतं मैदानावरती. ॲक्शन रिप्ले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आदित्यनं चेंडू अप्रतिमरित्या गॅदर केला. थ्रोही अप्रतिम होता आणि त्यामुळे नॉस्टेकरिनला बॅट्समन रनआउट. 36-5 समीर 6. तन्मयला आपलं खातं खोलायचं आहे. तर आता बघूया नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. उत्तम अतिशय उत्कृष्ट खेळ मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तुषार तुषारचं हे षटक आहे अतिशय महत्त्वाचं आहे. हे 2 चेंडू अतिशय या चेंडूनंतर एक अनाउन्समेंट असणार आहे. विशेष करून ओप्पो कंपनीचा एक मोबाईल हरवलेला आहे. मला माहिती आहे प्रामाणिकपणा जिवंत आहे. तर प्रामाणिकपणे जर तुम्ही हा मोबाईल इथे आणून दिलात तर आपला सत्कार केला जाईल. शुभमजी पाध्ये आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून ॲटो रिक्षामध्ये हा मोबाईल होता. जर कुणाला सापडलेला असेल तर तो प्लीज इथे आणून द्या. ओप्पो कंपनीचा आहे. ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. धावसंख्या धापलकावरती तिसऱ्या षटकामध्ये 37-5. वाईट बॉल 2 आहेत. तुषारचे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि आता 3:44 झालेत. येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये 2 चेंडू पूर्ण करायचे आहेत तुम्हाला. कारण 5 सामने अजून शिल्लक. 8 डॉट बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना या 1 मिनिटामध्ये आता खरं तर हा डाव या ठिकाणी संपणं गरजेचं आहे. 1 सेकंद आणि त्याची किंमत सोन्याची आहे. त्या सोन्याची किंमत थोडी कमी व्हायला सुरुवात झाली. संकेत आहेत की 1 लाखापर्यंत सोनं येईल. सुरेख गोलंदाजी तुषारकडून या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली. यष्टीरक्षण खराब झालंय. ओ माय गॉड. हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे.
प्रो लिंक वरती हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. याला आबादुबी म्हणतात. आता हा तरी थ्रो चांगला आहे का? ओ माय गॉड, मोये मोये, धाव 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 भावा धाव. किती धाव आलेले आहेत? 5 धाव आलेत का? हा फायपर आहे, फायपर आहे. कोणी बिलीव्ह करेल का हा फायपर आहे? हा फायपर आहे. आणि आता या 5 धावाने षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघूया किती धावा झाल्या. तत्पूर्वी हा फनी व्हिडिओ तुमच्या समोर. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खराब यष्टी रक्षण झालंय. त्यानंतर मागे काय घडलं होतं हे दोघे काय करतात बघा. ओ माय गॉड. त्यानंतर हा थ्रो जो आलेला आहे तो अतिशय खराब होता. आबादोबी झाली आणि 1 शॉटचा इशारा पण झालेला आहे. इथे बघा हे काय पकडतात तरी काय, कोंबड्या पकडतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला झालाय. 1 शॉटचा इशारा झालाय. 1 शॉट याचा अर्थ 4 धावा मिळतील. आणि आता एकूण धावसंख्या प्रो लीग वरती आपण पाहणार आहोत. एकूण धावसंख्या किती झालेली आहे, आव्हान काय असेल. टॉस आपण लगेच करणार आहोत. तर टॉसच्या दिशेने जाऊया. 18 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. त्याचा पाठला कसा होतोय हे सांगण्याकरता प्रमोदजी मायक्रोफोनवरती येतील. आणि तत्पूर्वी आपण पुढचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. एकता ग्रुप आणि त्यांच्या विरुद्ध आहे ऋत्वी 11. क्षेत्ररक्षण सजवायचं तुम्हाला. निखिल गाबड ज्यांना क्रिकेटची आवड. एकता ग्रुप आणि ऋत्वी 11 सामना. टेल इज द कॉल, इट इज हेड. ऋत्वी 11 संघाचे कॅप्टन अर्थात कबड्डीपट्टू पण आहेत आकाश. कबड्डीमध्ये काय स्किल लागतात आणि क्रिकेटमध्ये काय वेगळे स्किल लागतात? खूप वेगवेगळे लागतात सर. छोटं ग्राउंड असतं कबड्डीचं आणि छोट्या ग्राउंडमध्ये मोठी कामगिरी करायची असते. इथे मोठ्या ग्राउंडमध्ये मोठी कामगिरी करायची असते. महत्त्वाचं म्हणजे टॉस जिंकला काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची. 3 षटक आहेत. किती धावा? 40 ते 45. पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये सुरुवात कशी देणार? किती धावांनी करणार? तरी 20. किती विकेट पहिल्या षटकामध्ये आणि किती धावा? 10 ते 15 धावा आणि 2 विकेट. 15 धावा तुम्ही द्यायला तयार आहात. हे 20 धावा करायला तयार आहेत. पण 2 विकेट तुम्हाला घ्यायचे आहेत. तर ऋत्वी 11 संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाला या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग करायची आहे. महत्त्वाचा मॅच आहे. SP बॉईज ट्रॉफी 2026 मध्ये प्रो लिंक वरती हा सामना आम्ही येणार आहोत. तत्पूर्वी दुसरी इनिंग अतिशय महत्त्वाची आहे. दुसरा डाव रंगतोय. बॅट्समन मैदानावरती जात आहेत आणि आता या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय सांगण्याकरता समालोचक प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती दाखल होतात. ऑन द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. आपल्या हेतूचे स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. संजयजी पाटील यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. आपल्या हेतूचे स्वागत सन्मान करण्यात येईल. जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संजयजी पाटील साहेब आपल्याला विनंती आपण या आपला यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो आहे. आणि त्याचप्रमाणे दुर्गेशजी भुईर उपसरपंच कांद्रेबुरे त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. प्रमोद मैदानातला सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. सन्मान तर आपण या ठिकाणी करणार आहोत. येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये हा सामना सुरू होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला लवकर, जास्त वेळ घेऊ नका. संजयजी पाटील, आदरणीय संजयजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण या. आपल्या शुभ अर्थात तुमच्या माध्यमातून सातत्यानं क्रिकेट करता खूप चांगलं योगदान दिलं जातं आहे आणि आपला सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. संजयजी पाटील, मी या ठिकाणी शुभमजी पाध्ये साहेबांना विनंती करेन आपण या ठिकाणी यायचं आहे. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. सामना चालू ठेवायचा आहे.
मॅच चालू ठेवा. या ओव्हरनंतर संजयजी पाटील साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. तोपर्यंत जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संकेश पुढे सरसावत आहेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना आपण पाहू शकाल. तत्पूर्वी पाहता पाहता 2 रन्स मिळतील का? लेझी राहिले आणि युवीला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. डायरेक्ट बॉल मात्र यावेळेला आदळला यष्ट्यांना आणि पार्थ गावड थोडीशी निराश आपल्या पार्टनरवर. प्रमोद, आपल्याकडे थोडासा वेळ मिळाला तर संजयजी पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करूया. मनीष मैदानावरती दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. अचूक नेम आणि बॅट्समनचा झाला गेम. इथे या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही रिलॅक्स राहू शकत नाहीये. जीवदानी स्पोर्ट आणि वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेकरता देखील विशेष करून कॉमेंटेटर त्यांची जी मागणी असते त्याचा पुरवठा करण्याचं काम संजयजी पाटील करत असतात. आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे समालोचक आहेत त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत संजय पाटील यांचे. आणि स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे शिल्पकार शुभमजी पाध्ये साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान. हा तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे, तुमच्या नेतृत्वाचा सन्मान आहे. आज हा विशेष सन्मान संजयजी पाटील साहेबांचा या ठिकाणी करण्यात येतो आहे. थँक्यू सो मच. खूप चांगली बॅटिंग देखील आपण केलीत. दुर्गेशजी भोईर साहेबांना विनंती आपण देखील या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. कांद्रेगावचे उपसरपंच दुर्गेशजी भोईर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. संजयजी थँक्यू सो मच. संजयजी पाटील ओव्हर टू कम बॉक्स. चांगला फटका खेळला होता, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतरचं ही विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. हार्ड लक. संजयजी पाटील अर्धशतक झळकावलं, परंतु त्या अर्धशतकीय खेळीवर पाणी फिरलं गेलं. आता जाऊया आपण दुर्गेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा घ्या. खूप बोलकं वक्तृत्व आहे. निश्चितच मॅच देखील सुरू आहे त्यामुळे तिथे आपला फोकस असेल. आणि इथे दुर्गेशजी भोईर आता गावाची जबाबदारी युवकांच्या खांद्यावरती. दादा, सर्वात महत्त्व म्हणजे उपसरपंच पद तुमच्याकडे आहे. ही जबाबदारी जेव्हा तुमच्या खांद्यावरती पडली त्या जबाबदारी वाढले. क्रिकेटमध्ये तर जबाबदारी असते, तुमच्या गावची जबाबदारी तुमच्या खांद्यावर. सर्वप्रथम मी माझ्या गावचं बोलण्यापेक्षा मी आमचे एस बी बॉईज, माझे कॉलेज मित्र शुभम पाध्ये यांचं मनापासून मी आभार मानेन की त्यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि उपसरपंच भूमिका मी का बजावत आहे तर आता युवा नेतृत्वाची खूप गरज आहे. युवा नेतृत्व जर पुढे गेलं तर नक्की आपल्या प्रत्येक बाबतीत आपण विकासाच्या बाबतीत चळवळ करू. आमच्याकडे सुद्धा ही मैदान नाही, परंतु मी माझ्या युवा नेतृत्वाने मी प्रयत्न करत आहे जेणेकरून आमच्या गावात सुद्धा असं सुंदर मैदान व्हावं. धन्यवाद. एक महत्त्वाचा प्रश्न, मैदानावरती रबल बॉलचं क्रिकेट तुम्ही खेळता, टेनिस बॉल काय क्रिकेट खेळता, लेदर बॉल फारसं खेळायला मिळत नाही, ते मैदानाचा प्रॉब्लेम आहेच. पण या तिघापैकी जर प्राधान्य द्यायचं असेल तर कोणतं क्रिकेट तुम्हाला खेळायला जास्त आवडतं? सध्या तरी मला रबर बॉल खूप आवडलं, कारण या रबर बॉलमध्ये आपण सांगू शकत नाही कोण जिंकेल, कारण पावसाचा जोर असला तर मॅच अपोजिट बाजूने सुद्धा वळते. त्यामुळे रबर क्रिकेटमध्ये मला खूप आनंद मिळतो. स्पर्धेबद्दल एक लाईन काय सांगाल? स्पर्धेबद्दल म्हणजे ही स्पर्धा शेवटपर्यंत एंड मोमेंटपर्यंत ही चालूच राहिली पाहिजे. शुभम पाध्यजीला मी विनंती करेन की नेक्स्ट टाइम आम्ही सुद्धा या स्पर्धेला सपोर्ट करू. धन्यवाद. स्पर्धेला सपोर्ट करू सर्वात महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच दुर्गेश भोईर. आणि आता पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया, कारण मैदानावरती बरंचसे नाट्य घडतं. वॉट कम बॅक्स. 43 धावांचा पाठलाग करताना 12 बॉल आणि 40 रन. पहिल्या षटकात अवघ्या फक्त संख्येने 3 रन्स खर्च करत असताना आपल्या नावावर पहिलं षटक अधिराज्य आणि साम्राज्य उमटवत असताना पाहायला मिळतोय. कारण स्वतःचं साम्राज्य निर्माण करावं लागतं कोणत्याही क्षेत्रामध्ये. अगोदर आपण सिद्ध व्हा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करण्यामध्ये व्यस्त राहील. 12 बॉल आणि 40 रन. 12 बॉल 40. इथून मोठे फटके मारावे लागतील, कारण पार्थ गावडकडे ते एबिलिटी आहे.
सध्या नितेश कदम जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर त्यांचे परम मित्र अंपायर सुद्धा आहेत आणि परम मित्र सुद्धा किशोरजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये. अप्रतिम फोर्स केलं यावेळेला, हॅमर केलं होतं आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनचा. आदी यांच्या सन्मानासाठी चौकार शॉट. फटका खेळला होता, अखूट टप्प्याचा बॉल होता, थोडासा बॉल टॉस झाला होता आणि पार्थने अगोदर ओळखलं होतं. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना मॅग्निफिसंट टायमिंग. 4 रन संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 43 रनचा पाठलाग करत असताना ह्या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत, परंतु चेंडूला फील्ड करतील, चांगली फेकी होईल. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पार्थला मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. जेवढं मात्र पार्थ स्ट्राईक एंडकडे राहील तेवढा धावांचा वेग वाढेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. मनीषला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन, गॉन. कँडी काय जबरदस्त अप्रतिम हे सॉन्ग ऐकायला मिळत आहेत. या वेळेला ऑन साईडला सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. गुड शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय पार्थ गावडच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग होत असताना क्लासी 6. बाहेर होता, बॅकलिपचा वापर केला आणि सरळ बॉलला मात्र पाठवला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी प्रेक्षणीय फटका. 14 रन झालेत. खोलवर बॉल होता, सर बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि नितेश कदम स्वतः अंपायर त्या ठिकाणी एन्जॉय करत असताना अगदी जमिनीला नतमस्तक झाले. दुसरी रन वाचवण्याच्या प्रयत्नात होते, परंतु ते व्यवस्थित आहेत का? साजिद लाला सर जात आहेत आपले परम मित्र नितेश कदम यांचे आणि विचारपूस करतायत. पहा पहा या वेळेला आपण पाहतायत. त्यानंतरचा मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, भरपूर मोमेंट त्यांनी एन्जॉय केलं, परंतु इथे मात्र थोडेसे सूर्य नमस्कार जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. बरेच मोमेंट त्यांनी एन्जॉय केलं होतं. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. अंपायर आहेत नितेश कदम आणि इथून मात्र आपण पाहतायत आणि एक्झॅक्टली मात्र या वेळेला आपण पाहिलं तर कोर्टावर ते आदळले. हे फार नशीब. नितेशजी कदम इट्स ओके. यस, थम करतायत म्हणजेच खेळण्यासाठी पुन्हा एकदा ती एनर्जी त्यांनी दाखवले. 16 रन झाले. 16 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 27 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम. ह्या वेळेला मात्र फोर्स केलाय बॉलला. पुन्हा एकदा हवाई सफरच्या मार्गावर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. वाह, पार्थ गावड. छोटा पॅक बडा धमाका. काय बॅटिंग केले. राऊंड द विकेटने आले आता, परंतु इथून जर आपण पाहिलं बॉडमॅनचा चांगला वापर, फोरआर्मचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला पाठवलं सडक पे कडक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 ला 2. आता विजयासाठी 21 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7. टॅप केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 23. 2 षटकांचा खेळ झालाय. 6 बॉल आणि 20 रन. या षटकामध्ये धावा आल्या 20. आता 6 बॉल 20 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सिद्धिविनायक म्युझिकल, डीजे विठ्ठलवाडी, कुंदनगर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि 20 रन जय हनुमान टीमला विजयासाठी आपण पाहताय. 23 रन झालेले आहेत. पार्थ सध्या 6 बॉलमध्ये 20 रनची अभेद्य कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. अभेद्य खेळी, परंतु संघाला विन करून देईल का, कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. एका साईडला नितेशला गोलंदाजी मार्कवर नितेश कदम आल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये समीर हा गोलंदाज येतोय. समीरचा पहिलाच बॉल ऑन साईडला फेकून दिलं या बॉलला. सुपर टायमिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय पार्थ गावड. मूर्ती लहान कीर्ती महान, 6 धावा. षटकारासहित संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 रनची आवश्यकता. अधून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सर खूप मात्र आवाक्याच्या बाहेर. मात्र वाईट बॉल, 1 फॉर द ओव्हर. समीरला मात्र त्या ठिकाणी जरूर इशारा केला गेलाय. इथून 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 30. आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता. काय मॅच यावेळेला पार्थ गावडने आपल्या बाजूने झुकवले. सध्या तरी चांगली बॅटिंग करत असताना, काहीतरी कानमंत्र देत असताना तुषार. एका साईडला पार्थ गावडला, एक्सपिरियन्स प्लेयर. 61 रन, जबरदस्त. 90 धावांचं चेस करत असताना आपण पाहिलं तर ते चेसेबल शक्य केलं. तोचा खेळाडू सध्या पार्थ गावडला आपण पाहत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. नितेश कदमचा आज दिवस नाही आहे. इथून अंडरआर्म फेकी केली जाते. कोणी फिल्डर आणि अंडरआर्म फेकी डिरेक्ट मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. आणि इथून मात्र आपण पाहतायत फलंदाजाला परतावं लागेल. आता बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये 12 रन. परंतु कॅच सुटल्यानंतर हा मोमेंट पहा, आता सांभाळून धावतायत. आता इथून मात्र आपण पाहिलं तर अंडरआर्म फेकी केली. सेकंड थर्ड बाउन्सला सूर्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल जर मॅच विन करून दिली. या 4 बॉलमध्ये 12 रन. तर सूर्या यांच्याकडून आपण पाहताय 300 रुपयांचं कॅश प्राइज. 31ला 3. सध्या आपण पाहताय 4 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. तुषारला परतावा लागेल. तुषार सुद्धा ॲग्री झाला, सॅक्रिफाईस केली त्याने विकेट आपली, कारण तुषारकडे सुद्धा एबिलिटी आहे. परंतु त्याला माहिती आहे सध्या पार्थ गावड फॉर्ममध्ये आहे, इन्फॉर्म बॅटर आहे, आणि त्यामुळे आपण कुठेतरी थोडीशी माघार घ्यावी. हा समंजसपणा असतो. समंजसपणा असावा आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या करिअरमध्ये. मग पहा किती आनंदी जीवन राहतं. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. नितेशचा बॉल काही पिछा सोडणार नाहीये. मग त्याला कानाकोपऱ्यात ठेवा. एक दिवसच तसा असतो. मात्र इथून जिंकले तर समाधान मिळेल, परंतु एन्जॉय करतायत. आज कुठेतरी मला मात्र SP बॉयज ट्रॉफी खेळायची आहे. सातत्याने मी तर अंपायरिंग करेनच, परंतु मला SP ट्रॉफी कधी खेळायला मिळेल तर या गटामध्ये मिळेल. आणि आपल्या संघाकडून खेळताना एक वेगळा आनंद असतो. 33ला 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. समीरचं मी कौतुक करेन. कमबॅक केलं षटकार आल्यानंतर, वाईड आल्यानंतर विकेट मिळाली रनआउटची, त्यानंतर 2 रन. आज चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती आणि यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट कॅच बाय सँकी. फलंदाज बाद. चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण काय अप्रतिम आपण पाहताय. सेलिब्रेशन पहा ज्या पद्धतीने. मात्र या वेळेला आपण पाहू शकलात पार्थ गावड शुअर नव्हते आणि त्यानंतर साजिद लाला सरांनी सांगितलं यस, विकेट डाऊन. आणि पार्थ गावडचं रिॲक्शन पहा. सँकीचं मात्र या वेळेला सेलिब्रेशन अप्रतिम, खुन्नास. मात्र दोघे परम मित्र आहेत नो डाऊट. मात्र इथून आपण पाहताय 2 बॉल आता 10 रन. विनोद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याच अविस्मरणीय आठवणी असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. खेळ भावना, मैत्री, अविस्मरणीय आठवणी म्हणजेच या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजेच क्रिकेटचा खेळ बनला गेला आहे. त्यामध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेला फुटबॉलचा सामना झाला त्यावेळेला जपान संघ हरल्यानंतर सुद्धा मात्र जे प्रेक्षकांनी शिस्त दाखवली स्टेडियममध्ये, त्या संपूर्ण जगभरातून मात्र स्तुतीसुमने उधळली गेली जपानच्या प्रेक्षकांची. आणि जपान हरल्यानंतर मात्र प्रेक्षक जे मात्र उभे
जेव्हा खेळाडू उभे राहिले, नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं की मात्र आम्ही पराभूत झालो, त्यामुळे सॉरी. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रेक्षकांचा आदर करायला हवा. या वेळेला मात्र मोठा प्रहार आणि इथून मात्र बॉल हिसकावून घेतला. सेलिब्रेशन पहा. 63 नंबरची जर्सी परिधान करणारा आणि इथून आपण पाहू शकताय समीरने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे. विनोद आले आणि विनोद गेले. फलंदाज बाद. आता विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये संकेश गावडनी जी बॅटिंग केली ती कलात्मकतेची बॅटिंग होती. पार्थ गावड हे सुद्धा अग्रीदादा 007चे असे सम्राट आहेत आणि इथून मात्र संकेच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर हॅट्रिक सुद्धा साध्य झाले. वा, सेकंड हॅट्रिक समीरच्या नावावर जाईल. आई जीवदानी खोडावे पाडा हा संघ पाहायला मिळतोय. काय मोमेंट्स पाहायला मिळाला. नितेश कदम यांची पुन्हा एकदा मोमेंट पाहायला आवडेल थोडीफार, मात्र सिद्धांत कदम आणि शुभम पाध्ये यांनी सुद्धा पाहिली नव्हती. मात्र इथे जर आपण पाहिलं तर SP बॉयज ट्रॉफी टॉस का बॉस सध्या आपण पाहत आहेत. प्रतिम SP बॉयज हे नाव दिलंय. जे टी शर्ट्स आहेत त्यावर आपण पाहत आहेत 07, 10. मात्र अप्रतिम मोमेंट्स आपण पाहू शकतायत. थोड्याच वेळात सिद्धांत कदम दर्शवतील, ऑनस्क्रीन दाखवतील आणि लगेच मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, समीर ठरतायत. 3 विकेट आणि 11 रन. क्या बात आहे. चला समीर, लगेच आपण जॉईंट व्हायचंय. चिन्मय हार्दिक यांचे परम मित्र सध्या थोडेसे नाराज. त्यानंतर सूर्या सुद्धा हे सुद्धा थोडेसे नाराज झाले, परंतु एन्जॉय करतायत क्रिकेटला. अजय पाटील यांना आपण पाहिलं तर आज एन्जॉय केलं. ध्रुव असतील, रॉकी दादा असतील, रुपेजी पाटील अर्थातच रॉकी दादा गेले कित्येक पर्व मात्र बरे